मित्रांनो, आजची कथा आहे माझा माझ्याशी संवाद. लेखक आहेत विजय तेंडुलकर. मित्रांनो, ही कथा आहे इयत्ता 8वीच्या जुन्या बालभारती या पुस्तकातील. अभिवाचक आहेत गणेश अटकळे. मित्रांनो, तुम्ही जर मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूला दिसणाऱ्या बेल आयकॉन बटनवर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, विजय तेंडुलकर हे भारतीय स्तरावरील प्रसिद्ध नाटककार, पटकथाकार व चतुरस्र लेखक आणि संपादक. कथा, एकांकिका, ललित निबंध, कादंबरी इत्यादी विविध वाङ्मय प्रकारात त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. साहित्य, वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, नाटक, चित्रपट इत्यादी विविध माध्यमांसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. 1948च्या सुमारास आमच्यावर प्रेम कोण करणार ही त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. काचपात्रे, दवंदव गाणे, फुलपाखरू इत्यादी कथासंग्रह, रात्र आणि इतर एकांकिका, अजगर आणि गंधर्व, भेकड आणि इतर एकांकिका, थीप पोलीस इत्यादी एकांकिका संग्रह प्रसिद्ध आहेत. काही बालनाट्यही त्यांनी लिहिलेली आहेत. शांतता कोर्ट चालू आहे, अशी पाखरे येती, गिधाडे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल ही त्यांची रंगभूमीवरील नाटकं प्रचंड गाजलेली आहेत. प्रत्येक लहान मुलाच्या शरीराची आणि मनाची बांधणी वेगवेगळी असते. लहानपणी त्यांना मिळालेले घरचे वातावरण व परिसरात घडणाऱ्या घटनांचे पडसाद मुलाच्या मनपटलावर प्रतिबिंबित होतात आणि त्यातून त्याचे व्यक्तिमत्व घडत जाते. घरच्या प्रेमळ आणि साहित्यिक वातावरणामुळे लेखकाला वाचनाची विशेष गोडी लागली. त्यावेळी घडलेल्या देशभक्तीपर घटनांमुळे लेखक व्याकुळ झाले आणि लेखनाकडे वळले. या सगळ्या भावकल्लोळाचे वर्णन लेखकांनी अगदी मोजक्या शब्दात आणि मार्मिकपणे या त्यांच्या मनोगतात केलेले आहे. चला तर मग मित्रांनो, विजय तेंडुलकर यांच्या मनोगताला सुरुवात करूया. आणि सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. माझा भाऊ रघुनाथ आणि बहीण लीला वयाने माझ्याहून बरेच मोठे. माझी कायम काही ना काही किरकिर चालायचीच. खोकला तर सतत असे आणि अभ्यासाचा त्रास देखील होता. त्यामुळे आई बाबा मला जास्तच जपत. मी त्यांचा खूप लाडका होतो. नीट काळजी घेतली नाही तर मी मरेन अशी त्यांना सतत चिंता वाटे. पण मी जगलो. माझ्यानंतर देखील आणखी 2 मुलगे झाले त्यांना, परंतु सर्वात आवडता मीच होतो. कितीतरी वर्ष आई मला मुलीचे कपडे घालायची. छान छान फ्रॉक घालून, कपाळावर टिकली लावून ती मला नटवत असे. पण मला त्याची काहीच लाज वाटत नसे. मी आईचा लाडोबा होतो आणि मी आईवेडा होतो. आमचे हे प्रेम वाढतच गेले. लहानपणातील अतिशय क्लेशकारक आठवण म्हणजे मला कायम जबरदस्तीने खायला घालत त्या प्रसंगाची. खाण्याच्या बाबतीत मी फार कटकट्या होतो. मला कधी भूक लागतच नसे. त्यामुळे काहीही खायचे म्हटले की मी खूप खळखळ करत असे. मग नाक दाबलं की तोंड उघडतं या म्हणीचे प्रात्यक्षिक माझ्यावर होई. आई माझे नाक चिमटीत पकडून ठेवी. माझे तोंड उघडले की चपळाईने घास आत ढकली. जबरदस्तीने भरवलेले मी कधी कधी उलटून काढत असे. माझ्या या असहकाराने आई बाबा अगदी त्रासून जात. वर डॉक्टर त्यांना घाबरवत, त्याची तब्येत नाजूक आहे, नीट खाल्लं पाहिजे त्यानं. मी नेहमी आजारी पडत असल्यामुळे 2 डॉक्टर मला तपासायला येत. दोघेही केस पिकलेले म्हातारे होते आणि दोघांनाही मोठमोठ्या झुपकेदार मिशा होत्या. ते मला तपासायला वाकले की त्या मिशा ओढायचा मला जबरदस्त मोह होत असे. एकदा मोहाला बळी पडून मी त्यांच्या मिशा ओढल्याच. बाप रे, खूप दुखले असणार त्यांना. नशीब चांगले म्हणून सोडून दिले त्यांनी मला, नाहीतर त्यांनी माझी चांगली कणिकच तिंबली असती. माझे बाबा कारकुनी तर करतच, पण ते एक हौशी लेखक, दिग्दर्शक आणि नटही होते. ते मराठीत नाटके लिहित, दिग्दर्शित करीत आणि त्यामध्ये अभिनयही करीत. धंदेवाईक नाटकात काम करायलाही त्यांना बोलवण्यात येई. पण नाटकात कामे करणाऱ्याला तेव्हा समाजात फारशी प्रतिष्ठा नव्हती, म्हणून त्यांनी ते काम नाकारले. ती स्वतःचीच नाटके बसवून हौस भागवून घेत. मी 4 वर्षांचा असल्यापासून बाबा मला या तालमींना घेऊन जात. मला तिथे जादूच्या अद्भुत दुनियेत प्रवेश केल्यासारखे वाटे. अभिनेते अगदी सहजगत्या वेगवेगळे व्यक्तिमत्व धारण करत. हा चमत्कार मी तेथेच प्रथम पाहिला. त्या काळी स्त्री भूमिका देखील पुरुषच करत असत. ते आपला आवाज बदलत. त्यांचे हावभाव आणि हालचालींमध्ये बायकीपणा येई.
तो बदल इतका अकस्मात आणि हुबेहूब असे की मी आश्चर्याने अगदी स्तंभित होत असे. खरे तर तालीम करताना कोणी साडी वगैरे नेसत नसत, परंतु शर्ट पॅन्टमध्ये देखील अगदी चमत्कार व्हावा तसे त्यांचे स्त्रीमध्ये रूपांतर होई. त्या स्त्रियाच आहेत असे वाटे. तालमी बघता बघता बऱ्याचदा मी गाढ झोपी जाई. बाबा उचलून घरी आणत असत. सकाळी बघावे तर मी बिछाण्यावर. लहानपणी मी फक्त बाबांचीच नाटके बघितली. शिवाय त्या काळची धंदेवाईक नाटके फारशी बघण्याजोगी नसत. माझा भाऊ रघुनाथ देखील नट होता. बाबांप्रमाणेच त्यालाही साहित्यांमध्ये रस होता. आमच्या घरी बऱ्याच लेखकांचा राबता असे. काहीशा साहित्यिक वातावरणात मी वाढलो. आमच्या घरात अनेक सुप्रसिद्ध लेखकांचे कथासंग्रह, कादंबऱ्या आहेत. याचा मला थोडा मोठा झाल्यावर शोध लागला. मग त्यातले काही कळो व न कळो, काही हाती लागेल ते धडपड करत वाचायचा मी सपाटाच लावला. वाचलेले बरेचसे मला अगम्य वाटे, पण त्याविषयी कोणाला काही विचारायच्या फंदात मी कधीच पडायचो नाही. 6 वर्षांचा असताना मी अभ्यासाव्यतिरिक्त स्वतःच लिहायला सुरुवात केली. निबंध, कथा असेच काहीतरी. ते बाबांना दाखवायचो. मी त्यांचा खूप लाडका असल्यामुळे ते लिखाण त्यांना आवडतही असावे. ते तसे बोलून मात्र दाखवत नसत, तेव्हाही नाही, आणि नंतर मी लेखक म्हणून मोठे नाव कमावले तेव्हा देखील नाही. स्तुती करणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. मुंबईत तेव्हा छोट्या छोट्या जत्रा बऱ्याच वेळा भरत. आज कधी जत्रेत गेलो तर सारे मला बालिश आणि मूर्खपणाचे वाटते, परंतु तेव्हा जत्रा एखाद्या न संपणाऱ्या अद्भुत आणि प्रचंड परिकथेप्रमाणे वाटत असे. जादूचे प्रयोग, विचित्र प्राणी, 6 पायांची गाय, 2 मुंडकीवाली माणसं, देवीसारखी 4 हात असलेली बाई आणि सर्वांवर कडी नजर म्हणजे मुंडकेच नसलेला माणूस. विलक्षण चकित करणारे असे ते विश्व. ठराविक सणांच्या वेळी अशा जत्रा भरत आणि बाबा मला तेथे घेऊन जात. सर्वच मुलांची असते तशी माझी देखील इंजिन ड्रायव्हर व्हायची महत्त्वाकांक्षा होती. पण एकदा मी सर्कस पाहिली आणि त्यात वेगवेगळ्या कसरती करणारे साहसी वीर पाहून मी देखील सर्कशीत काम करायचे ठरवून टाकले. कितीही वेळा सर्कस पाहिली तरी माझे आकर्षण कमी होईना. बाप रे, काय तो प्रचंड तंबू! त्याच्यात संपूर्ण जग सामावू शकेल असे मला वाटे. रस्त्यावर खेळ करून पोट भरणाऱ्या या लोकांप्रमाणे आपणही रस्तोरस्ती खेळ करावे, कोलांट उड्या माराव्या, दोरीवरून तोल सांभाळत चालून दाखवावे, गावोगावी भटकावे, असे आपल्या चित्तथरारक कसरतींनी लोकांना चकित करून सोडावे, अशी अचाट स्वप्ने मी पाहत असे. बाबांच्या एका प्रकाशक मित्राचे पुस्तकाचे मोठे दुकान होते. रविवारी सकाळी आमची तेथे फेरी ठरलेली असे. दोघे मित्र गप्पा मारत आणि मी दुकानात फिरून कपाटांमधून आवडतील ती पुस्तके काढून घेई. त्या काळीसुद्धा बालकथांची मराठी पुस्तके पुष्कळ मिळत. मी निवडलेली सर्व पुस्तके बाबा मला घेऊन देत. बऱ्याचदा त्यातील गोष्टी देखील सांगत. कोल्हापूरनंतर आम्ही पुण्याला आलो. 1942ला हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारी भारत छोडो चळवळ सुरू झाली. गांधीजींच्या आंदोलनाचे राज्यात देशात पडसाद पडू लागले. गांधीजींच्या आदेशांचे पालन करून शाळांवर बहिष्कार टाकणाऱ्यांमध्ये मी देखील होतो. ब्रिटिश राजसत्तेचा अंत करण्यासाठी जे अनेक मार्ग चोखाळले जात होते त्याचाच एक भाग म्हणून शाळांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. त्याआधी मी गुप्त सभांमधून हजर राहत असे. राजद्रोह पर पत्रके वाटण्याचे काम करी. राजद्रोह हा शब्द तेव्हा सतत वापरला जाई. ब्रिटिश सरकारविरोधी कारवाया करणे हा राजद्रोह मानला जाई. मला हे सारेच खूप धाडसीपणाचे वाटे. भूमिगत नेत्यांच्या सभा पहाटे 3-4 वाजता होत. त्यांना हजर राहण्यासाठी मी एक युक्ती करत असे. रात्री घड्याळ 2 तास पुढे करून ठेवायचो. मी बाहेर पडत असे तेव्हा घड्याळात साधारण 5 वाजलेले असत. आईला वाटे मी पहाटेचा फिरायला चाललोय. सभा आटोपल्यानंतर सगळेच उठायच्या आत मी घरी परत येई आणि घड्याळ गुपचूप पूर्ववत करून ठेवी. शेवटी माझ्या या उद्योगाचा पत्ता आईबाबांना लागलाच. त्यांनी मला मारले नाही की रागावलेही नाही की ओरडलेही नाहीत. त्यांनी फक्त माझ्याशी बोलणे टाकले. माझे कसे होणार याची त्यांना भयंकर चिंता वाटू लागली. शेवटी 16व्या वर्षी मी शाळा सोडून दिली. विमनस्क मनस्थितीत घरात बसून राहणे आणि इकडे तिकडे भटकत राहणे असा माझा उद्योग सुरू झाला. मला कोणी मित्र तर नव्हतेच. घरातही कोणाबरोबर फारसे सख्य नव्हते. माझ्या मनातील भावना समजू शकेल, माझ्याशी सुसंवाद साधू शकेल आणि मला मानसिक आधार देऊ शकेल असा एकही जीवाचा सखा नव्हता. अशा त्या मानसिक अवस्थेत असताना मी जे लिखाण करत असे त्यात एक प्रकारची प्रगल्भता आणि जाणीव येत गेली
माझ्या मनातील अस्फुट भावनांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे उद्रेक होणे साहजिकच होते. कोणाशी तरी संवाद करण्यासाठी आणि भावनिक कल्लोळ व्यक्त करण्यासाठी मी अगदी व्याकुळ होत असे. कोण्याही परक्या व्यक्तीला माझ्या मनातील ही वादळे कशी समजणार? ती व्यक्ती तितकीच हळूवार आणि समजूतदार हवी ना. मला समजून उमजून घेणारे दुसरे कोण असणार माझ्या स्वतःशिवाय? मी खूप लिहू लागलो, कविता, कथा, चित्रपट कथा देखील. तो माझ्याशी साधलेला संवाद असे. आणि त्या काळात मी जे काही लिहिलेले ते फक्त माझ्याचसाठी होते, फक्त माझ्याचसाठी.